नमस्कार मित्रमैत्रिणींनो, सामाजिक कार्य सोशल वर्क या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. तर आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सामाजिक कार्य सोशल वर्क ह्या हेल्प यूट्यूब चॅनलसाठी आपण व्हिडिओ बनवत आहोत. तर आपल्या एका सबस्क्रायबरचं म्हणणं असं होतं की फॅमिली डिटेल्स चुकली आहे, तर काय करावं. तर सर्वप्रथम आपली फॅमिली डिटेल्स कशी चुकली आहे त्यासाठी गुगल क्रोम ब्राउझर किंवा गुगल वेबसाईटवर जायचं आहे आणि तिथे गेल्यानंतर आपल्याला महाराष्ट्र बांधकाम कामगार लॉगिंग असं टाकायचं आहे. असं टाकल्यानंतर आपल्या समोर एक असा पेज ओपन होईल. तर BOCWIN अशा पेजवर जाऊन तिथे क्लिक करायचं आहे. तुम्ही आपल्या फोनवरूनही करू शकता. आणि अशी वेबसाईट ओपन झाल्यानंतर थोडं स्क्रोल करायचं आहे आणि ह्या ठिकाणी तुम्हाला 6 पॅरेग्राफ दिसतील. कॉन्ट्रॅक्शन वर्कर रजिस्ट्रेशन, कॉन्ट्रॅक्शन वर्कर अप्लाय ऑनलाईन फॉर्म क्लेम, कॉन्ट्रॅक्शन वर्कर ऑनलाईन रिन्युअल, अपडेट युअर कॉन्ट्रॅक्शन वर्कर रजिस्ट्रेशन, कॉन्ट्रॅक्शन वर्कर प्रोफाईल लॉगिंग, CSS पेई, कलेक्टर लॉगिंग टू प्रोसेड. अशा 6 पॅरेग्राफमध्ये आपल्याला कॉन्ट्रॅक्शन वर्कर प्रोफाईल ह्या पेजला ओपन करायचं आहे. आणि त्या पेजला ओपन केल्यानंतर थोडा वेळ लागू शकतो आणि नंतर तुम्हाला समोर एक असा पेज येईल. त्या ठिकाणी तुम्हाला ईमेल आणि तुमचा जो काही पासवर्ड असेल तो तिथे सबमिट करायचा आहे. सबमिट केल्यानंतर तुम्हाला तुमचा आधार नंबर आणि करंटली यूज मोबाईल नंबर, तुमचा आधार नंबर आणि त्याला जो लिंक असलेला मोबाईल नंबर आहे तो इथे टाकायचा आहे. तर मी सरळ टाकून घेतो. आणि मोबाईल नंबर आणि आधार नंबर टाकून झाल्यानंतर तुम्हाला एक OTPचे ऑप्शन येईल. तिथे तुम्हाला OTP येईल. तो OTP इथे सबमिट करायचा आहे. तर तुम्ही तुमचा OTP इथे सबमिट करून क्लिक करायचा आहे आणि त्याच्यानंतर तुमच्यासमोर हा असा पेज ओपन होतो. आणि असं पेज ओपन झाल्यानंतर तुमची जी डिटेल्स आहे ते एकदा बरोबर आहे का बघायचे आहे. तुमचं डेट ऑफ बर्थ, तुमची एज, तुमची कॅटेगरी, तुमचा आधार नंबरचे शेवटचे 4 अंक, तुमचा एक्नॉलेजमेंट नंबर, तुमचं रजिस्ट्रेशन नंबर, तुमचा ॲप्लिकेशन स्टेटस हा ॲक्सेप्ट असणे गरजेचं आहे. तुम्ही जे रजिस्टर करता हे खूप महत्त्वाचं आहे, ते ॲक्टिव्ह असणं गरजेचं आहे. आणि ॲप्लिकेशन स्टेटस हे ॲक्सेप्ट असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर खाली तुमचा रजिस्ट्रेशन नंबर जो असतो तो असणं गरजेचं आहे. त्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन कधी झालेलं आहे त्याची फर्स्ट डिटेल्स तारीख असते आणि तुमचं नेक्स्ट रिन्युअल कधी होणार आहे त्याची शेवट तारीख असते. आता तिथं महत्त्वाचा मुद्दा आहे, जी तुमची ऑथर डिटेल्स म्हणून इथे पेज आहे त्या ऑथर डिटेल्समध्ये क्लिक करायचं आहे. आणि तिथे तुम्हाला जो तुमचा रेशन कार्ड नंबर आहे हा रेशन कार्ड नंबर तुम्हाला इथं मिळून जाईल. तुमचं जर UAN नंबर असेल किंवा PF जो आपण म्हणतो तो PFच्या ठिकाणी UF नंबर असतो, नसेल तर अडचण नाही. आणि त्यानंतर तुमचं जे रेशन कार्ड आहे ते येलो कार्ड आहे असं इथे येईल. त्याच्यानंतर त्याच्या खाली आपण डॉक्युमेंट पाहणार आहोत. तर हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. इथे फ्यू ॲड्रेस प्रूफ, तुमचा जे ॲड्रेस आहे ते इथे राहणार आहे. तुमचं फ्यू वर्क सर्टिफिकेट, जे तुम्ही काम करता तुम्हाला जे 90 दिवसाचं सर्टिफिकेट तुमच्या कॉन्ट्रॅक्शन जे आहे रिन्युअल करणारे त्यांच्याकडून
ते तुम्हाला दिलेलं जातं. त्यांचं सर्टिफिकेटचे इथं डॉक्युमेंट राहणार आहेत. तुमचं पासबुक जे बँक पासबुक आहे इथं राहणार आहे. आणि त्यानंतर तुमचा जो फोटो प्रूफ आहे तो इथे राहणार आहे. तुमचं एज प्रूफ जो काय असेल तो तुमचा इथे असा 4 नंबरला इथं राहणार आहे, 5 नंबरला सॉरी. आणि तुमचं सेल्फ डॉक्युमेंट जे काय आहे ते इथे राहणार आहे. ही आधार कार्ड त्याच्यानंतर इथं खाली येणार आहे. इफ्यू आधार डॉक्युमेंट म्हणून आलेलं आहे, इथं राहणार आहे. तर जे तुमचे डॉक्युमेंटचे जे काही माहिती आहे हे सर्व इथे तुम्हाला त्याच्यात मिळून जाईल. त्यासाठी हे बरोबर आहे का बघणं गरजेचं आहे. बरोबर असेल तर काही अडचण नाही. जर चुकलं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम हे रिन्युअल प्रोसेस आहे हे पूर्ण करणं गरजेचं आहे. तुमचं 90 दिवसाचा जो सर्टिफिकेट आहे तिथं हे तुम्हाला ह्या ठिकाणी मिळून जाईल. हे असं 90 दिवसाचं सर्टिफिकेट हे अपलोड केल्यानंतर हे असं येतं. त्याच्यानंतर जे तुमच्या नावात जो प्रॉब्लेम झालेला आहे तो हा डॉक्युमेंटमध्ये तुम्हाला पाहण्यास मिळेल. तर तुम्ही सर्वप्रथम महाई सेवा केंद्र किंवा जिथे ऑनलाईन कामं होतात सर्व प्रकारचे तहसीलचे, जिल्हा परिषदचे, त्या ठिकाणी तुम्ही जाऊन तिथे त्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार महामंडळ ह्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला तिथे तुमच्या नावाची दुरुस्ती करून मिळण्यात येईल. किंवा तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी जिथे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार महामंडळाचे ऑफिस आहे त्या ठिकाणी जाऊन तेथील कर्मचाऱ्यांशी विचारपूस न करून त्या ठिकाणी तुमचे सर्व डॉक्युमेंट घेऊन जाऊन तिथे सबमिट करणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी कोणतीही लाच देता कामा नये. तसं आढळल्यास आम्हाला ह्या सामाजिक कार्य सोशल वर्क ह्या यूट्यूब चॅनलवरती कमेंट बॉक्समध्ये मेसेज टाका तुम्ही आणि त्या ठिकाणचा पत्ता पूर्ण आणि त्या अधिकाऱ्याचं नाव टाका. आम्ही सामाजिक कार्य सोशल वर्क ह्या चॅनलच्या माध्यमातून पाठपुरावा करून आपल्याला न्याय देण्याचा प्रयत्न करू. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. इतरांनाही सबस्क्राईब करायला सांगा आणि जास्तीत जास्त ह्या चॅनलचा प्रसार करा जेणेकरून तुम्हाला शासनमान्य सर्व योजनेचा लाभ आपल्या ह्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही देण्याचा प्रयत्न करत आहोत. तर माहिती आपल्याला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. धन्यवाद.